मी रिक्षा घेतला. रिक्षावर चर्चा व्हायला लागल्या, रमेश चांदण्यावर चर्चा व्हायला लागल्या. ॲक्टरने रिक्षा घेतला म्हणून. मला पण फार वाटलं होतं, की आता ओळख वाढायला लागली आहे. आता लोकं ॲक्टर म्हणून ओळखायला लागलेत. खूप कामं मिळतील. आशा आजही आहे, उद्याही असणार आहे, नेहमीच असते, प्रत्येकाला असते. तर त्या आशेवर मला खरंच ती आशा खरी झाली आणि मला रोल मिळायला लागले. सगळेजण मला रिक्षावाल्याच्याच रोलला बोलवायला लागले. आपल्याला तर काम हवंच आहे, पैसा हवाच आहे. त्यामुळे मी आपलं हो म्हणायचोच. रोज दिसत राहिलं पाहिजे ना, असे सांगत असतात सगळेच जण. मीही माझ्या स्टुडंट्सला सांगत असतो, रोज दिसणं महत्त्वाचं आहे. मग मला रिक्षावाल्याचेच रोल यायला लागले. रिक्षावाल्याचे रोल मी करत होतो, केले. एकदा मी रिक्षावाल्याच्या रोलला नाही पण म्हणालो. पण मग तिथून मला असं कळलं, की अरे मी तुझ्यासाठीच रोल लिहिलाय. मी तुला बघितलं म्हणून लिहिलाय आणि मी पाहिलं बघ ते काम माझं. दिसलं जेव्हा, तेव्हा मला हेही जाणवलं, की नाही यार ये तो रिक्षावाले का ही रोल था. मग मला का बोलवलं? अरे मी रिक्षावाल्याच्या आधी मी ॲक्टर आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना. आजही करतोय आणि मी खरं सांगतो मी रिक्षावाल्याचे रोल आता नाकारतोय. ज्याच्यामुळे मला त्रास होतो, ज्या गोष्टीचा मला त्रास होतो. आज मला 7 वर्ष झाली रिक्षा चालवून. मला वाटलं होतं मी 2-4 महिने रिक्षा चालवेन. 6 महिने, 7 वर्ष. मी माझ्यासाठी चालवतोय, त्यामुळे मी तुम्हाला दोष नाही देत आहे. तर मला फक्त रिक्षावाल्याच्याच रोलसाठी तेव्हा बोलवलं गेलं, जे सगळ्यात वाईट आहे. म्हणजे आजही मला नट म्हणून त्यांनी ओळखलेलंच नाहीये कदाचित किंवा त्यांना मी ॲक्टर म्हणून नकोच आहे कदाचित. कारण त्यांची मर्जी असते ना, ते ठरवतात. तुला कुठला रोल द्यायचा, ह्याला कुठला रोल द्यायचा. बरं, मी रोल मागितला तर मला, "यायला तू हिरो." बरं, नाही हिरो. मग मी जाऊन स्वतः म्हणू का त्यांना, "नाही रे, मला हिरो नको, मला दे असाच रोल." तर म्हणजे मी स्वतःलाच आधी शिवी घालतोय ना, कमी समजतोय ना. का? मोठी-मोठी लोकं म्हणतात, "हमारे लायक कुछ हो तो जरा बता देना." बरं, त्यांनाही लीडच हवे असतात. त्यांनाही चांगलेच रोल हवे असतात. मग आम्ही गोड किती बोलावं, किती गोड वागावं. बरं, मी आता एक वेगळा विषय काढतो, स्ट्रगलच्या बाबतीत. इथे ना काही खेळांमध्ये खूप मोठे-मोठे क्रिकेटपटू आहेत, हॉकीपटू आहेत, फुटबॉलपटू आहेत. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे-मोठे ॲक्टर्स आहेत, सुपरस्टार्स आहेत. त्यांना वाईट वाटत नसेल का जेव्हा त्यांची मुलं त्यांच्या लेव्हलला कुठेच नाहीयेत? नसेल वाईट वाटत? वाईट वाटत असणारच ना. पण ते किती गोड बोलून, किती छान हसून, किती पॉझिटिव्ह राहून सगळं पचवतात. ॲक्चुअली ती ताकद यायला हवी आपल्या सगळ्यांमध्ये. स्ट्रगलचा सगळ्यात मोठा गेम आहे तो. तुम्ही किती दुःख पचवू शकता. मला उशिरा कळलं, अनुभवाने कळलं, हे सगळ्यांकडे बघत-बघत कळलं. अभी तो मैं स्ट्रगल कर रहा हूँ, सीख रहा हूँ. बरं, मी इंडस्ट्रीतल्या मोठ्या-मोठ्या सुपरस्टार्स किंवा इतर लोकांच्या मुलांबद्दल बोलतोय. मलाही मुलगा आहे, माझाही मुलगा काम करतो. तोही माझ्यापेक्षा बरा नट आहे. खूप चांगलं काम करतो. तो 8वी-9वीत असताना मी त्याला म्हटलं होतं, त्याने एक सीरियल केली होती तेव्हा. तर म्हटलं, की "अरे, पुढे पण एक सीरियल आहे, ती येते. काय करणार आहेस? करूया का?" "काय सांगू?" "नाही, नाही पप्पा, मला नाही करायची. मी आता 10वीची एक्झाम देणार आहे. मी आता 10वीत जाणार आहे." "हां, मग मध्ये-मध्ये करूया ना काम कधीतरी." "नाही, नाही, नको, नको. मी 10वी झाल्यावर माझं बिझनेस किंवा काहीतरी नोकरी-धंदा करेन. मला नाही करायचं इथे." म्हटलं, "का?" "नाही, मला नाही करायचंय. उगाच कशाला? मला दुसरं काहीतरी करायचंय. हे नाहीये माझ्या डोक्यात." म्हटलं, "अरे, पण काहीतरी चांगलं काम आलं, कोणी विचारलं तर?" "हां, मग तेव्हा विचार करू ना, कोणी आलं तर. तोपर्यंत मला नाही करायचंय." बरं, ह्यातून मला त्याचं एक गोष्ट फार आवडली. कारण आम्ही लोक किंवा मी डबल माइंड असतो आपण बऱ्याचदा. अरे यार, हो म्हणा की नाही म्हणा. हातातलं काम गेलं तर, आहे तेही नाही मिळालं तर, जे मिळतंय ते पण गेलं तर, ह्या गोष्टींमध्ये आपण सतत डबल माइंडमध्ये असतो. पण ही नवीन पिढी ना अजिबात नाहीये. त्यांनी ठरवलेलं आहे त्यांना पुढे काय करायचंय. ते त्या पद्धतीने करेक्ट जातात. त्यामुळे त्यानेही ठरवलेलं आहे, की जेव्हा केव्हा करावंसं वाटलं तर हा छंद आहे, हा पॅशन आहे. हे मी केव्हाही करू शकतो.
मला आधी माझ्या पायावर उभं राहायचं आहे, ते मी आधी पायावर उभं राहीन आणि मी हे केव्हाही करीन ना. आज करीन, उद्या करीन, करत राहीन. सो मला त्याचा कॉन्फिडन्स फार आवडला. माझ्या मुलाबद्दल विचार करताना किंवा फॅमिलीबद्दल विचार करताना फार मला असं नाही वाटत, की त्यानेही केलंच पाहिजे किंवा कारण कसं आहे, मी जसं म्हणालो, की आत्ताची पिढी फार स्ट्राँग आहे. खूप स्वतःची डिसिजन्स ते लोक स्ट्राँगली घेऊ शकतात आणि ते लोक कन्फर्म आहेत त्या बाबतीत. त्यांना काय करायचंय ते करतायत तसेच. आपल्यासारखे डबल माइंड नाही राहिलेत किंवा नाही आहेत. सो मी त्या बाबतीत खूप फ्लेक्सिबल आहे. म्हणजे अगदी मी माझ्या मुलाचा विचार करतो किंवा बरेच जण जेव्हा म्हणतात, की "यार तुझा मुलगा ॲक्टिंग करणार आहे का? तुझा मुलगा काय करणार आहे?" तेव्हा मी माझ्या मुलालाच सांगितलंय, की "तुला वाटेल ते कर." कारण स्ट्रगलच्या वेळेस जे रिपीट डायलॉग होतात ते हे, की "मैं तो अभी सीख रहा हूँ, मैं तो अभी स्ट्रगल कर रहा हूँ." अरे मी स्वतः जर अजूनही धडपडतोय, तर मी कसं काय माझ्या मुलाला कन्फर्मली सांगू, की "तू हे कर, तू असं कर." तर मी त्याला सरळ सांगितलंय, "भाई तुला वाटेल ते तू कर. मी स्वतः अजून स्टेबल नाहीये, तर मी तुला कसं काय सांगू? मी 100 वेळा पडलो असेल, तू 1000 वेळा पड. 1001 वेळा जेव्हा म्हणशील, की आता काही होत नाही, तेव्हा आहे ना मी. आमच्या वेळेस पण होते ना. आमच्या सीनियर्सनी मदत केली आहे ना. तुला पण मदत करतील ना. त्यामुळे बिनधास्त पडत राहा. काही फरक पडत नाही. स्वतःला ठेच लागेल ना, तेव्हाच त्याला कळतं ठेच लागली. दुसऱ्याच्या ठेचा लागून बघितलेलं ना, तर फक्त हळहळ वाटते, सिम्पथी वाटते. कळतं स्वतःची ठेच स्वतःला लागल्यावरच. त्यामुळे त्याला बिनधास्त सांगितलंय, "कर काय करायचं ते."